देख रहे हैं सक्षम भारत टीवी। जय भीम जय भारत। सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही SBT मध्ये स्वागत करतो आहे। मित्रांनो, विषय आहे एज्युकेशन। एज्युकेशन कसं घ्यायचं, कुठं घ्यायचं, किती खर्च लागेल, काय पद्धतीने करायचं, खूप सारे प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुद्धा भेडसावत राहतात। याच अनुषंगाने आज विषय आहे एज्युकेशनचा आणि WTV युनिव्हर्सिटी आहे गोवा। मित्रांनो, गोवा म्हटलं तर डोळ्यासमोर येतो आहे बीच, समुद्री लाटा, क्रूज पार्टी आणि एन्जॉयमेंट। परंतु समुद्र लाटा, एक सुंदरसं निसर्गरम्य वातावरण आणि या वातावरणामध्ये एज्युकेशन। तर WPU गोवा या युनिव्हर्सिटीने आपल्याकरता एक खूप सुंदरसे असे कोर्सेस आणलेले आहेत, जे आहेत एक चांगल्या सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये। तर जाणून घेऊया काय आहेत सब्जेक्ट, कसं राहणार एज्युकेशन, स्कॉलरशिप आहे की नाही आहे, किती खर्च लागणार, कसं, आणि या कोर्स केल्यानंतर भविष्य कसं घडणार। तर नक्कीच जाणून घेऊया। MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी माइल्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन हे याचे प्रमोटर आहेत आणि थिविम विलेज ऑफ गोवा इथे हे युनिव्हर्सिटी लोकेटेड आहे। हा पूर्ण फुल्ली रेसिडेन्शियल कॅम्पस आहे। विद्यार्थ्याला पूर्ण वेळ इथे राहून अभ्यास करायला लागेल। यात मेजर डिसिप्लिन्स म्हणजे इंजिनिअरिंग, त्यानंतर डिझाईन, त्यानंतर मॅनेजमेंट आणि त्या व्यतिरिक्त सायकोलॉजी आणि सस्टेनेबिलिटी ह्या 5 कोर्सेसमध्ये हा कोर्स रन होणार आहे। 2026-27 पासून याची सुरुवात होत आहे। तर आपल्या प्रश्नांसोबत आपण याची सुरुवात करूया। याच्याच रिलेटेडची प्रेस रिलीज आपल्यापर्यंत ऑलरेडी हिंदी, इंग्लिश आणि मराठी या तिन्ही भाषांमध्ये पोहोचलेली आहे आणि त्या संदर्भातलेच प्रश्न आपण वन बाय वन घेऊया। बीटेक किती वर्षाचा कोर्स आहे? बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या कोर्सची आम्ही इथून सुरुवात करतोय आणि दिस कोर्स इज ऑफ 4 इयर्स। 4 वर्षाचा हा कोर्स आहे बेसिकली आणि हा कोर्स या वर्षीपासून सुरू होतोय। याच्यामध्ये फी स्ट्रक्चर कसं काय आहे? सर, हा फुल्ली रेसिडेन्शियल कोर्स आहे आणि इथे कंपल्सरी स्टुडंट्सला कॅम्पसमध्ये राहूनच पूर्ण वेळ काम करायला लागेल। सो या कोर्सची टोटल प्रत्येक कोर्सची फी 7,50,000 पर एनम आहे आणि ॲक्च्युअल फीस 9 लाख आहे। पण ॲक्च्युअली हा कोर्स यावर्षी सुरू होतोय, तर या वर्षीच्या बॅचला आम्ही याची गोल्डन बॅच असं म्हणतो। या गोल्डन बॅच करताची फीस 7.5 लाख रुपये पर एनम आहे, विच इन्क्लूड्स द हॉस्टेल अँड एकेडमिक्स फीस, ट्यूशन फीस। AI हर फील्ड में आ रहा है, हर एजुकेशन में आ रहा है, तो इसमें AI का क्या रोल रहने वाला है? जी सर, सो AI सब फील्ड में आ रहा है, बट AI की वजह से कुछ नए प्रॉब्लम्स भी आ रहे हैं। सो उन प्रॉब्लम्स को भी हमें एड्रेस करना आज के एजुकेशन में जरूरी है। सर, स्क्रीन। So here we are having AI integration in each course, whether it is a computer, whether it is a integrated product design, whether it is a psychology, or whether it is a management. So we are integrating the course in all the cases with AI. So AI is base of everything actually here, and the time is changing कि यहाँ पर एक कोई डिसिप्लिन हमारा प्रॉब्लम सॉल्व नहीं कर सकता है। फॉर एग्जाम्पल, हमें गेम डिजाइन करना है, तो उस गेम डिजाइन करने में हमें टेक्नोलॉजी भी लगेगी, स्टूडेंट का साइकोलॉजी भी समझ में आना चाहिए, स्टूडेंट किस टाइप से उसे हमें मार्केटिंग करना है उस प्रोडक्ट का वो भी समझ में आना चाहिए, और एट द सेम टाइम डिजाइन अप्रोच भी होना चाहिए। तो ये सारी चीजें अगर हमें इसे एड्रेस करना है, जो कॉम्प्लेक्स है, एक ही फील्ड से वो एड्रेस नहीं हो सकती है, एंड दैट इज व्हाट द ट्रांस डिसिप्लिनरी एजुकेशन इज, जहां पर मिक्स ऑफ टेक्निकल एजुकेशन इज ऑल्सो देयर एंड मिक्स ऑफ अदर थिंग्स आर ऑल्सो देयर, व्हिच क्रिएट्स द ट्रांस डिसिप्लिनरी नेचर ऑफ द थिंग्स। अभी मैं एक शॉर्ट में बताता हूँ। 20 साल मैंने इंजीनियरिंग किया, एक ही फील्ड में किया, केमिकल इंजीनियरिंग, बट उस समय मैंने AI नहीं पढ़ी, पर आज मुझे AI यूज करना जरूरी है। बट उससे भी आगे जाकर मुझे बाकी डिसिप्लिन्स का भी नॉलेज लेना जरूरी हो रहा है, बिकॉज द प्रॉब्लम्स आर चेंजिंग। Problems before 20 years back were different, problems now are different, so solutions also need to be different, and that's why so all this integration is needed in the new education system, and of course NEP is also giving a importance for changing this way of learning, because हर चीज आज असाइनमेंट आप AI पे कर सकते हो। स्टूडेंट का क्रिएटिविटी के लिए चैलेंज हो रहा है कि हाउ स्टूडेंट कैन थिंक, उसे हमें थिंक करवाना है, उसे हमें काम करने के लिए प्रोत्साहित करना है। तो यहाँ पर हमें थिंकिंग एबिलिटी उसी इंप्रूव होना चाहिए। AI इंटीग्रेशन तो होना ही चाहिए बेसिकली, बट ऑल दिस थिंग्स विल हेल्प यू थ्रू ट्रांस डिसिप्लिनरी नेचर ऑफ वर्किंग।
तर पूर्ण जे आता प्रोग्राम जे रन होत आहेत ते पूर्ण AI बेस आहेत का? नाही, AI is a part of that, but AI is a tool, right? But AI cannot be everything. Of course, human intelligence is the most important. Artificial intelligence, of course, is important, but human intelligence is more important. So we are developing it with the support of, like we can say, nature-based learning, transdisciplinary based learning, and what is the problem in society. So every student need to solve this issue. For example, climate change is a big problem. Can any one like discipline can solve this problem? Climate change, it is not possible. एक कुठल्याही शाखेचा व्यक्ती क्लायमेट चेंज हा इश्यू, पर्यावरणात होणारे बदल हे सॉल्व करू शकत नाही. सो त्याकरता ग्रुप ऑफ पीपल, ग्रुप ऑफ नॉलेज इज रिक्वायर्ड, दोज हू कॅन वर्क टुगेदर अँड सॉल्व दिस इश्यू, right? So such many things are there where transdisciplinary nature of working is a compulsory nowadays. Otherwise, those solutions are not getting in time. स्कॉलरशिप अवेलेबिलिटी कशी आहे? Scholarships are on the basis of percent. There is a scholarship screen there. You can see it on the screen. Sir, can you go to? So these are the chancellor scholarship. विद्यार्थी 100% फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा शिकू शकतो. 100%ची स्कॉलरशिपचे क्रायटेरिया, त्यानंतरच्या क्रायटेरिया आपल्याला दिलेले आहेत. तर असे टोटल 7 वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांकरता इथे उपलब्ध आहेत आणि ह्या सगळ्या स्कॉलरशिप पैकी त्याच्या मेरिट प्रमाणे आणि त्याच्या पात्रतेप्रमाणे त्या स्कॉलरशिप्स त्या विद्यार्थ्याला मिळणार आहेत. सर कॅम्पस मधलं थोडं सांगा, कॅम्पस सिलेक्शन वगैरे काय असतं? कॅम्पस सिलेक्शन्स मीन्स प्लेसमेंट पॉइंट. प्लेसमेंट, राइट. So now there are many companies, those who are looking for such type of the people, those who can solve such type of the complex problems, right? मग त्या एनर्जी सेक्टरच्या असो, त्या किंवा सॉफ्टवेअर सेक्टरच्या असो, डिझाईन सेक्टरच्या असो, या सगळ्या सेक्टरच्या कंपन्यांना अशा टाईपचा लर्निंग झालेले विद्यार्थी लागतात. आणि MIT पुणे इज नोन फॉर इट्स प्लेसमेंट. गेल्या 43 वर्षांपासून आम्ही सर्वोत्तम प्लेसमेंट मागच्या 43 वर्षात दिलेले आहे आणि ती सेम थीम आम्ही MIT WPU गोवा कॅम्पस मध्ये सुद्धा कंटिन्यू करणार आहोत. आणि आमच्याकडे यासाठी CIAP नावाचं एक डिपार्टमेंट आहे, सेंटर फॉर इंडस्ट्री अकॅडमिया पार्टनरशिप, where we are continuously closely working with these particular companies where our students will be getting placed. Yeah. And this batch is starting from 2026-27. So first batch. So the first batch will be coming out at the 2030. 2030 मध्ये फर्स्ट बॅच येणार आहे. आणि यासोबतच आमच्या 5 युनिव्हर्सिटीज आहेत MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या, and this one is the 5th university is coming up now. जे कोर्सेस तुम्ही सांगतात ते नागपूरमध्ये पण असणारच? Sir, this is about a WPU Goa University basically. These all courses will be in WPU Goa. Thivin is the name of the place in Goa where these courses will be there. हे सर्व कोर्सेस WPU गोवा या विद्यापीठात सुरू होत आहेत 2026-27 पासून. नागपूरच्या विद्यार्थ्यांना या कोर्सेसचा लाभ व्हावा हा यातून सगळ्यात महत्त्वाचा, आपल्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांपर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत ही उपयुक्त माहिती पोहोचावी हा यातून आमचा मुख्य उद्देश आहे. डायरेक्ट ऍडमिशनच होतील ना सगळ्यांमध्ये? हो. कॅप राऊंड जो आहे नाही, CET सेलची कॅप राऊंड प्रोसेस याला लागू नाही. ही प्रोसेस सर्व WPU गोवाच्या वेबसाईट वरून सुरू होणार आणि त्याचे स्टेप्स दिलेले आहेत त्यामध्ये. सर स्टेप्स बाय स्टेप्स नाही, गो टू स्टेप्स. ह्या सिंपल स्टेप्स दिलेल्या आहेत. वेबसाईट वरती अप्लाय करणं आवश्यक आहे. त्यानंतर त्याची सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. त्यानंतर काही कोर्सेस मध्ये पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे आणि त्यानंतर त्यांना ऑफर लेटर सुद्धा दिले जातील आणि त्यानंतर स्टुडंट्स कॅन डायरेक्टली जॉईन इन WPU गोवा. बेनिफिट्स काय आहेत विद्यार्थ्यांचे? सर्वात महत्वाचा हा रेसिडेन्शियल कॅम्पस आहे. आजच्या डेटला एज्युकेशन, एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टाईज ह्या 3 गोष्टी विद्यार्थ्यांना मिळवणं गरजेचं आहे जर त्यांना जॉब रेडी व्हायचं असेल तर. आणि ह्या करताना त्यांना एक चांगलं इन्व्हायरमेंट मिळणं आणि त्यांना इंटरडिसिप्लिनरी आणि ट्रान्सडिसिप्लिनरी मध्ये वर्क करणं गरजेचं आहे. आता यात आम्ही सेंटर ऑफ एक्सलन्सेस बरेचसे प्लॅन केलेले आहेत, बऱ्याचशा डेडिकेटेड ट्रान्सडिसिप्लिनरी लॅबोरेटरीज प्लॅन केलेल्या आहेत ज्या इतरत्र IIT, NIT, IIIT किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये उपलब्ध नाहीये. सो या प्रकारच्या लॅबोरेटरीजचं एक्सपोजर, स्टुडिओज हे सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणार आहेत आणि त्या माध्यमातून जे एज्युकेशन आज रोजी वेस्टर्न कंट्रीज मध्ये उपलब्ध आहे, जे इंडियन एज्युकेशन मध्ये अवेलेबल होऊ शकत नाही, ते आम्ही इथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय.
आणि हाच ट्रान्सडिसिप्लिनरी टाइप ऑफ एज्युकेशनचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. आणि याचं व्हिजन ठरवताना मी 28 वेगवेगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये याची व्हिजनिंग कॉन्फरन्स घेतल्या आणि पुढची दिशा भारताची 2047ला आपल्याला विकसित भारत व्हायचं असेल तर कोणत्या क्षेत्रामध्ये कशा टाईपच्या मॅनपॉवरची गरज आहे आणि त्याच्यासाठी आजच्या शिक्षणात कुठले बदल व्हावेत याकरता आम्ही 28 वेगवेगळ्या शहरांमध्ये भारतातल्या आम्ही कॉन्फरन्सेस घेतल्या आणि त्या व्यतिरिक्त 8 देशांमध्ये आम्ही या कॉन्फरन्सेस घेऊन जे व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं आणि त्याच माध्यमातून WPU गोवाची आता स्थापना होऊन WPU गोवा ही युनिव्हर्सिटी आता यावर्षी अस्तित्वात येत आहे 2026-27 पासून. संपूर्ण फॅसिलिटी फीज मध्ये इन्क्लूड आहे की काय? संपूर्ण फॅसिलिटी जी आहे ह्या संपूर्ण फॅसिलिटीज त्या 7.5 लाख रुपीज पर एनम मध्ये इन्क्लूड आहे. सर किती एकरचा कॅम्पस आहे हा टोटल 50 एकर्सचा कॅम्पस आहे. हा थिविंग नावाचे तिथे एक छोटंसं विलेज आहे. इट इज ऑल लाईक क्लोज टू गोवा ओनली. इट इज व्हेरी क्लोज टू एअरपोर्ट ऑफ द गोवा ऑल्सो and close to highway of the Goa as well. So location wise it is very good. We are having an excellent facility for the hostel, very good security, safety, food and all ambience. म्हणजे आसपासला खूप सुंदर असं लोकेशन आहे गोव्याचं आहे आणि तिथे आपल्याला माहितच असेल IIT आहे गोव्यामध्ये, NIT आहे, त्या व्यतिरिक्त बिट्सचं सुद्धा इन्स्टिट्यूट गोव्यामध्ये आहे आणि गोवा इज अ प्लेस ऑफ वी कॅन से हेरिटेज. ऑफकोर्स गोवा इज अ प्लेस फॉर टुरिझम बट गोवा इज अ प्लेस फॉर हेरिटेज ऑल्सो. सो ते सुद्धा महत्व गोव्याचं एक वेगळं आहे आणि ह्या सगळ्या महत्वाला आम्ही अलाइन करूनच MIT WPU गोवाची स्थापना करून आज या वर्षीपासून हे कोर्सेस सुरू करतोय. BSc सायकोलॉजी हा किती इयरचा? 4 वर्षाचा कोर्स आहे हा. BSc सायकोलॉजी हा 4 वर्षाचा कोर्स आहे आणि हा ऑनर्स कोर्स आहे. बेसिकली जे 4 वर्षाचे कोर्सेस असतात ते ऑनर्स कोर्सेस असतात UGCच्या नॉर्म्स प्रमाणे. याला डिमांड वगैरे मी कसं आहे? सर मोबाईलचा जेवढा वाढता वापर आहे आणि त्यातून जेवढे सायकोलॉजिकल इश्यूज होत आहेत आणि ते सगळे ऍड्रेस करण्याला आपल्याला चांगले सायकोलॉजिस्टची गरज आहे. सायकोलॉजिस्ट हे मॅनेजमेंट क्षेत्रात सुद्धा पाहिजे. रिक्रुटमेंट करताना आपल्याला BA आणि MBA केलेले विद्यार्थी जर असतील तर चांगल्या विद्यार्थ्यांना आपण रिक्रुटमेंट करू शकतो. शिवाय चाइल्ड सायकोलॉजी, ऍडल्ट सायकोलॉजी, मॅरेज काउन्सिलिंग, करिअर काउन्सिलिंग या क्षेत्रात जेवढी लोक आपल्याला हवीत तेवढी लोक सध्या उपलब्ध नाही आहेत. सो आजचे प्रॉब्लेम्स हे वेगळे. टेक्नॉलॉजीचा अतिवापर हा एक प्रॉब्लेम आता समाजापुढे आहे आणि त्याकरताचं सोल्युशन सायकोलॉजीच्या माध्यमातून नक्की होऊ शकतं. पण एक उदाहरण घेऊया. आज मुलं गेम खूप खेळतायत, मोबाईल खूप बघतायत, लहान मुलांना पालक मोबाईल देत आहेत पण त्या मुलाचा मोबाईल काढून कसा घ्यायचा हे पालकांना माहिती नाही किंवा मोबाईल काढून घेतल्यास तो विद्यार्थी कशा प्रकारे अग्रेसिव्ह होतोय आपण सगळे लोक बघतो. ट्रेनमध्ये किंवा घरी किंवा इतरही जागी आपण बघतोय. या सगळ्यांसाठी सायकोलॉजी हे सोल्युशन आहे पण ऍट द सेम टाइम याला जो टेक्नॉलॉजीने क्रिएट केलेला प्रॉब्लेम आहे तो समजून घेण्यासाठी ट्रान्सडिसिप्लिनरी लर्निंग असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि तेच लर्निंग विद्यार्थ्याला येणं गरजेचं आहे की टेक्नॉलॉजी मधून काय इश्यू येत आहेत आणि तेच सायकोलॉजी मधून सॉल्व्ह कसे करता येतील. आणि हा इंटरडिसिप्लिनरी आणि ट्रान्सडिसिप्लिनरी अप्रोच याच माध्यमातून WPU गोवाच्या माध्यमातून आम्ही करतोय. हा देशातलाच नव्हे हा पूर्ण म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड मधला पहिला प्रयोग आहे जो ट्रान्सडिसिप्लिनरी एज्युकेशनला पुढे खूप वाव तयार करेल आणि त्यामध्ये पण फक्त नोकऱ्याच नव्हे तर खूप चांगले एंटरप्रेनर म्हणजे व्यावसायिक घडवण्याचा सुद्धा हा खूप मोठा प्रयत्न आहे. कारण या माध्यमातून खूप चांगले व्यावसायिक घडू शकतात की ज्यांना समाजातल्या प्रॉब्लेमची जाण असणे, मार्केटमध्ये काय लागतं ते माहीत असणे, टेक्नॉलॉजीची गरज काय आहे ते समजणे आणि ऍट द सेम टाइम त्याला डिझाईन कसं करणे, डिझाईन थिंकिंग जे गरजेचं आहे आज रोजी हे कसं करणे हे सगळं आपल्याला ट्रान्सडिसिप्लिनरी एज्युकेशन शिकवतं. फी स्ट्रक्चर सर कसं आहे? वन टाइम आहे की त्याला काही इन्स्टॉलमेंट्स असतात सर. 7.5 लाख जरी फी स्ट्रक्चर असलं तरी त्याला इन्स्टॉलमेंट्स पद्धतीमध्ये आणि इथे आपल्याला पाहायला मिळेल 1 लाख रुपये ही सुरुवातीला ऍक्सेप्टन्स फी म्हणून असते. त्यानंतरचा दुसरा इन्स्टॉलमेंट आहे तो 3.5 लाखाचा आहे आणि त्यानंतरचा इन्स्टॉलमेंट हा दुसरा 3.5 लाखाचा आहे. तर ह्या सगळ्या टप्प्याटप्प्याने ही फीस आपल्याला पे करायला लागते. एक सोबत पे करण्याची आवश्यकता नाही. शिवाय आज रोजी इथे जर नागपूरचे विद्यार्थी उपलब्ध असतील आणि ते जर पात्रतेप्रमाणे जर इथे योग्य असतील तर त्यांना आम्ही ऑफर लेटर सुद्धा देऊ शकतो WPU गोवा करता. आता CET सेलचा निकाल लागलाय 2 दिवसापूर्वी. JEEचा निकाल ऑलरेडी 1 महिन्यापूर्वी लागलेला आहे आणि अनेक पालक खूप चांगले पर्याय सध्या इंजिनिअरिंग करता बघताय आणि बऱ्याचशा पालकांची कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग ही डिमांड आहे आणि विद्यार्थ्यांची सुद्धा आहे. तर हा कोर्स त्यांच्यासाठी नक्कीच एक चांगला दिशादर्शक ठरणार आहे
आणि अशा प्रकारचा कोर्स महाराष्ट्रात सुद्धा अवेलेबल नाहीये. सो हा कोर्स नक्कीच नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल याविषयी आम्हाला शंका वाटत नाही. सर ओव्हरऑल युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंट्सची कॅपॅसिटी किती आहे? आता सध्या ही युनिव्हर्सिटी सुरू होते आणि टोटल जर कॅपॅसिटी आपण बघाल तर दॅट गोज अराउंड 350 इन फर्स्ट बॅच अँड ऑफकोर्स इट विल राईज. दिस कॅम्पस इज इन डेव्हलपिंग स्टेज राईट नाउ अँड दिस कॅम्पस विल बी रेडी बाय roughly September 2026. So we are having a transit campus right now where we will be keeping the students. All transportation arrangement will be done till September and afterwards they will be shifted to the main campus. So complete inclusive campus हा WPU गोवाचा असल्यामुळे excellent sport facility, excellent the facility for the auditorium, classroom, laboratory, library, all infrastructure will be there and this infrastructure is getting developed here in the थिविम विलेज. अँड माझी सर्वांना विनंती नक्कीच गोव्याला व्हिजिट करताना हा एक नवीन शिक्षणातला प्रयोग आपण बघावा आणि तो आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा आणि त्यासाठी आपलं योगदान खरंच महत्वाचं ठरणार आहे. सध्या काही ऍडमिशन झाल्यात का? ऑलरेडी ऍडमिशन प्रोसेस आहे. पूर्ण व्हिडिओ नियमित बघण्याकरता सक्षम मराठी TV SB TVला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या काही बातम्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायच्या असतील आम्हाला पाठवा. आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.